नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही दिवाळी साजरी करू शकाल इतके पैसे तुम्हाला भेटणार आहेत। तर या सरकारी योजनेतून कोणकोणत्या 4 योजना आहेत, तर या 4 योजनाचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत। तर तुम्ही ह्या 4 योजनाचे जवळजवळ तुम्हाला 35,000 रुपये भेटणार आहेत। तर कोणकोणत्या योजनाचे 35,000 रुपये भेटणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, तर तुम्ही असेच मी वेगवेगळी माहिती तुम्हाला शेतकऱ्याच्या योजनांची माहिती या चॅनलवरती घेऊन येत असतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही खरंच शेतकरी असाल, शेतकरी मित्राला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर अशा कोणकोणत्या योजना आहेत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो ध्यान देऊन हा व्हिडिओ पहा। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला संपूर्ण योजनेची माहिती समजणार नाही। त्यामुळे व्हिडिओ पुढे न ढकलता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर अशा कोणकोणत्या योजना आहेत ह्या व्हिडिओमध्ये पाहू। तर तुम्हाला सुरुवातीला पहिली योजना आहे जी म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजना। ही आपल्या पाठीमागच्या एकनाथ शिंदे या सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना ही जाहीर केली होती, तेव्हापासून आपण या योजनेचा लाभ घेतोय। तर हे लाभ घेत असताना ही योजना आपल्याला फेब्रुवारी मध्ये या योजनेचा हप्ता भेटणार आहे। तर आपल्याला या योजनेचा हप्ता आपल्याला 2,000 रुपये भेटत होता, त्या 2,000च्या हप्त्यामध्ये वाढ होऊन तुम्हाला पुढच्या जो हप्ता भेटणार आहे त्याच्यामध्ये 3,000चा सुद्धा हप्ता भेटू शकतो। ज्यावेळेस आता जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, यांनी ज्यावेळेस बैठक घेतली, या बैठकीमध्ये आता आसपासची पाहत असलेली महागाईचा विचार करता जे आपले नमो शेतकरी सन्मान योजना आहे, या योजनेमध्ये वाढ करण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे। तर यांनी ज्यावेळेस महायुतीचं सरकार येणार होतं त्यावेळेस महायुती सरकारमधील नेते देवेंद्र फडणवीस असतील, नंतर आता हे मुख्यमंत्री आहेत, नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असेल, नंतर एकनाथ शिंदे असेल, या सर्व लोकांनी ज्यावेळेस ते जे होतं अगोदर त्यावेळेस त्यांनी आपल्या नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ करणार अशी माहिती त्यावेळेस ग्वाही दिली होती आणि त्याची पूर्तता करण्यासाठी हे लोक पुढच्या हप्त्यामध्ये वाढ सुद्धा करणार आहेत अशी माहिती सुद्धा महाराष्ट्र सरकारने आणि त्यांच्या विभागातून सुद्धा आलेली आहे। तर दुसरं तुम्हाला पैसे भेटणार असेल तर सुरुवातीला तुम्हाला शेतकरी मित्रांनो एक काम करावं लागेल। ते काम कोणतं आहे तर व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। हे काम नाही केलं तर तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे येण्यास तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते। ते काम कोणतं आहे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। तर तुम्हाला बँकेत जायचं, सुरुवातीला बँकेत जाताना तुम्हाला तुमचं स्वतःचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे। आधार कार्ड घेऊन जाऊन तुम्हाला बँक मॅनेजरचे भेटायचं आहे आणि जे आपलं बँक अकाउंट आहे त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटतात, तर त्या अकाउंटला तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यावं लागणार आहे। तर लिंक नाही केलं तर तुम्हाला जे नमो शेतकरी योजनेचे पैसे आहेत ते पैसे येण्यास तुम्हाला अडचण होऊ शकते। त्यामुळं तुम्हाला ही महत्वाची सूचना आहे। तर हे तर तुम्ही आधार कार्ड नाही लिंक केलं तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण होऊ शकते। तर पैसे येतील पण झाल्यानंतर ती पाठीमागे सुद्धा जाण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला महत्वाचं फेब्रुवारी महिन्यातलं सर्वात महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुम्हाला शेतकरी योजनेचं असेल, पीएम किसान योजनेचे पैसे असतील, तर पीक विम्याचे पैसे असतील, हे पैसे येतात त्यावेळी तुम्हाला ज्या अकाउंटला तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचं अतिशय महत्वाचं आहे। तर नाही तर तुम्ही आधार कार्ड नाही लिंक केलं तर तुम्हाला पैसे येण्यास अडथळा निर्माण होतो। तर शेतकरी मित्रांनो, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे। तर तुम्ही आधार कार्ड नाही लिंक केलं तर हे पैसे, आणि दुसरं तुम्हाला शेतकरीचं एक आयडी कार्ड सुद्धा आलेलं आहे, ते आयडी कार्ड सुद्धा तुम्हाला काढावं लागणार आहे। हे कार्ड काढलं नाही तर तुम्हाला पैसे येण्यास सुद्धा अडचण होऊ शकते। तर दुसरं तुम्हाला एक ही गोष्ट करावं लागणार आहे, ते म्हणजे दुसरी कुठल्या योजनेचे पैसे भेटणार आहे ती योजना म्हणजे पीएम किसान योजना। तर पीएम किसान योजनेचा सुद्धा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटणार आहे। तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये जे केंद्र सरकारची योजना आहे नरेंद्र मोदी यांची, ते आपल्याला पाठीमागून आपण 5 ते 7 वर्षापासून या योजनेचा लाभ घेत असतो। तर या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला आधार कार्ड लिंक करावं लागणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्ष द्या आणि तुम्हाला बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक करा। तर तुम्हाला जे केंद्र सरकार नरेंद्र मोदीचे जो पीएम किसान योजनेचा हप्ता भेटतो त्या हप्त्यामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। तर तुम्हाला जो 2,000चा हप्ता भेटतो तिथे तुम्हाला 3,000चा हप्ता भेटणार आहे। जवळजवळ तुम्हाला 3,000 म्हणजे आपल्या वर्षातून 3 वेळा हप्ते भेटत असतील, जवळजवळ तुम्हाला 9,000 रुपये या योजनेचे भेटणार आहेत। तर तुम्हाला पीएम किसान सन्मान योजनेचे तुम्हाला 9,000 रुपये, नंतर पीएम शेतकरी सन्मान योजनेचे 9,000 रुपये, तुम्हाला हे टोटल वर्ष तुम्हाला 18,000 रुपये इथून पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला भेटणार आहेत। त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड लिंक करून घ्या। नंतर तुम्हाला दुसरी योजना म्हणजे जो आपला पाठिंबाच्या पावसाळ्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, तर अतिवृष्टीमध्ये तुमच्या केळीच्या बागा असतील, नंतर द्राक्षाच्या बागा असतील, डाळिंबाच्या बागा असतील, नंतर तुमचे वेगवेगळ्या बागायत क्षेत्र असेल, या बागायतीचं तुमचं नुकसान झालं होतं, नंतर वेगवेगळी पिके असेल, जेव्हा बाजरी असेल, नंतर तूर असेल, नंतर उडीद असेल, यासारख्या पिकांचं आपलं नुकसान झालं होतं। नंतर तुम्ही 1 रुपया भरून तुम्ही जो पीक विमा भरला होता तर त्या पीक विम्याचे पैसे सुद्धा फेब्रुवारी मध्ये भेटण्याचं चान्सेस जास्त असतात अशी माहिती सुद्धा
कृषी विभागातून आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ ध्यान देऊन पहा. अजून सुद्धा माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का? तर तुम्हाला पीएम किसान योजनेचे हेक्टरी तुम्हाला किती पैसे भेटणार आहेत, बागायतीला किती भेटणार आहेत, नंतर कोरडवाहूला किती भेटणार आहेत याची माहिती सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का? तर तुम्हाला जे बागायती क्षेत्र आहे, बागायती क्षेत्राला तुम्हाला टोटल तुम्हाला हेक्टरी 27 रुपये, हेक्टरी तुम्हाला 27,000 रुपये भेटणार आहेत. तर तुम्हाला जे कोरडवाहू क्षेत्र आहे त्यात तुम्हाला उडीद असेल, तूर असेल या पिकांना सुद्धा हेक्टरी तुम्हाला 13,000 रुपये तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तर तुम्हाला दुसरं जे वर्षानुवर्षी पिकं असतात, साग असेल, नंतर वेगवेगळ्या वर्षानुवर्षी चंदन असेल, यासारख्या पिकांचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी तुम्हाला 36,000 रुपये भेटणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरला होता तर तुम्ही 7/12 उत्तरावर कोणती पिकं नोंद केलात याची तपासून करणं, त्या पिकानुसार तुम्हाला हेक्टरी पैसे भेटणार आहेत. तर तुमचं 7/12वर जे पीक आहे, बागायती क्षेत्र असेल तर बागायती क्षेत्राचे पैसे भेटणार आहेत. नंतर तुमचं कोरडवाहू 7 असेल तर तुम्हाला कोरडवाहूचे पैसे भेटणार आहेत. नंतर तुमचं जे वर्षानुवर्षी पिके येत असतात त्या पिकाचं तुम्हाला 36,000 रुपये भेटणार आहेत. तर तुमचं 7/12 चेक करून घ्या आणि त्या 7/12नुसार तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तर सर्वात मोठी दुसरी घोषणा म्हणजे महाराष्ट्र सरकार पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला कर्जमाफी करणार आहे. तर ज्या आपल्याला शेतकरी आपल्या बँकेचं, वेगवेगळ्या बँकेचा जवळजवळ 11 बँका, तुम्ही त्या 11 बँकेकडून कर्ज घेतले, त्या कोणत्या 11 बँका आहेत याची माहिती सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 11 बँका कोणकोणत्या आहेत याची माहिती सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नंतर तुम्हाला जवळजवळ 3 लाखापर्यंत महाराष्ट्र सरकार तुम्हाला कर्जमाफी करणार आहे. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार सत्तेत येणार होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असेल, एकनाथ शिंदे असतील, त्यावेळेस ज्यावेळेस त्यांचा जाहीरनामा आला होता त्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणार. तर याची पूर्तता करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि हे सरकार सुद्धा सत्तेत आलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची कर्जमाफी पुढच्या महिन्यामध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. जवळजवळ तुम्हाला ह्या 4 योजनेची माहिती सांगितली. तर 4 योजनेपैकी तुम्हाला 3 योजनेचे पैसे भेटणार आहेत. आणि ज्या आपल्या बँकेमध्ये स्वतःचं पीक लावण्यासाठी आपण कर्ज घेतलं होतं, वेगवेगळ्या गोष्टीसाठी पीक कर्ज घेतलं होतं, लाख असेल, 1.5 लाख असेल, नंतर 2 लाख असेल, तुम्हाला 3 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज माफ होणार आहे. तर हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, जवळजवळ 34 जिल्ह्यामध्ये कर्ज माफ होणार आहे. तर वेगवेगळं कोणते 34 जिल्ह्यात याची माहिती सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का? व्हिडिओ लक्ष देऊन पहा. तर तुम्ही 34 जिल्हे कोणकोणत्या याची माहिती सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर 34 जिल्ह्यांना आणि वेगवेगळ्या 11 बँका आहेत, या 11 बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं तर त्या बँकेचं तुम्हाला कर्ज माफ होणार आहे. तर तुम्ही इतर बँकातून कर्ज घेतलं तर त्याचं कर्ज माफ होण्यास तुम्हाला अडथळा येणार आहे. अशा कोणत्या 11 बँकेत याची माहिती सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये 11 बँके अशा कोणत्या तर तो तुम्हाला पाहायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागणार आहे. सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ येण्यास अडथळा होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही सबस्क्राईब चॅनल करून घ्या आणि तुम्हाला अशाच वेगवेगळ्या आपल्या योजना असतील, नंतर तुम्हाला वेगवेगळे ट्रॅक्टर कसा भेटणार असेल, नंतर वेगवेगळे आपल्या शेतकऱ्यांचे अवजारे असतील याची माहिती सुद्धा ह्या चॅनलवरती येत राहील. त्यामुळे आपल्या चॅनल जास्तीत सबस्क्राईब करा. धन्यवाद.